आपणा सगळ्यांना हे ज्ञात आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वजांचं मूळ गाव आहे ते कोकणातील आंबडवे हे गाव आहे आणि ह्या आंबडवे गावामध्ये लोकांचं आडनाव जो आहे ते सकपाळ हे आडनाव आहे। जेव्हा रामजी बाबा साताऱ्याला आले आणि बाबासाहेबांना शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी सकपाळ हे आडनाव न लावता आंबेडवेकर हे नाव लावलं आणि त्या आंबेडवेकरचं पुढं आंबेडकर कसं झालं आणि खरोखर आंबेडकर गुरुजी हे होते की नव्हते हा जो अलीकडच्या काळामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्या संभ्रमाचं मी आपल्याला या माध्यमातून उत्तर देऊ इच्छितो। प्रिय बंधू आणि भगिनींनो, सविनय जय भीम। आज मी आपल्याला बाबासाहेबांच्या चरित्रासंदर्भात जे संभ्रम निर्माण झाला आहे त्याबद्दल बोलू इच्छितो। खरं तर एखादी व्यक्ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली की तिच्याबद्दल काही संभ्रम निर्माण केले जातात। असाच एक संभ्रम राजरत्न आंबेडकर यांनी निर्माण केला आहे। या संभ्रमासंदर्भात माझ्याकडं अनेक लोकांचे फोन आले म्हणून मी आपल्याला त्याबद्दल बोलू इच्छितो। यांनी एका वाहिनीवर त्यांनी म्हणताना असं सांगितलं आहे की मी बाबासाहेबांचं दडपलेला इतिहास हा लोकांसमोर आणणार आहे। त्यांनी दडपलेला इतिहास लोकांसमोर आणणं याच्यात काही चुकीचं नाही, परंतु जो सर्वसामान्य मान्य झालेला इतिहास आहे त्या इतिहासाची त्यांनी प्रतारणा करू नये एवढंच माझं म्हणणं आहे। ही प्रतारणा कशा संदर्भात आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचे जे गुरुजी होते आंबेडकर गुरुजी त्यांच्या संदर्भात ही प्रतारणा आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या अशा प्रकारचा आंबेडकर नावाचे कोणतेही शिक्षक नव्हते असं म्हणत असताना त्यांनी त्या काळातल्या काही मुख्यमंत्र्यांची काही मुख्याध्यापकांचे त्यांनी नावं सांगितले आहेत। बाबासाहेबांचे हे शिक्षक मुख्याध्यापक नव्हते, फक्त ते शिक्षक होते। या संदर्भात बाबासाहेबांनी स्वतः जी माहिती सांगितली ती मी आपल्याला सांगू इच्छितो। 13 एप्रिल 1947 या दिवशी आचार्य अत्रे यांच्या नवयुग या अंकाला बाबासाहेबांनी एक दीर्घ मुलाखत दिली होती। या मुलाखतीमध्ये बाबासाहेबांनी आपल्या गुरुजीबद्दल अत्यंत आदराने बोललेले आहेत। त्यात ते म्हणतात की या गुरुजीनं माझं जे नाव पटलावर भिवा आंबडवेकर असं जे नाव होतं ते नाव त्याला आडनीड वाटलं आणि त्यांनी आपलं स्वतःचं नाव म्हणजे आंबेडकर नाव हे त्या दिवशी लावलं आणि त्या दिवसापासून पटलावर माझं नाव भिवा आंबेडकर असं होऊ लागलं। या संदर्भात खुद्द बाबासाहेबांनी ही सांगितलेली आठवण ही महत्त्वाची आहे की आणि कोणी सांगितलेली महत्त्वाची आहे। माझं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी एकदाच नव्हे तर ह्याच गुरुजीबद्दल त्यांनी पुन्हा एकदा जेव्हा त्याला राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये त्यांना जायची वेळ आली तेव्हा आपला एक विद्यार्थी जगाच्या वेशीवर इथल्या अस्पृश्यांची गाऱ्हाणे मांडायला चालला आहे तेव्हा त्यांची छाती भरून आली होती आणि त्यांचं काळी सुपा एवढं झालं होतं तेव्हा हे गुरुजी पुन्हा एकदा बाबासाहेबांना भेटायला परळच्या आले। त्या ठिकाणी बाबासाहेबांनी त्यांना पाहिल्याबरोबर बाबासाहेब उठले, त्यांनी त्यांची गळाभेट घेतली आणि या गुरुजींचा त्यांनी सन्मान केला, कपडे दिले वगैरे हे सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे बाबासाहेबांना ह्या गुरुजींच्याबद्दल 2 वेळा सांगितलं आहे। असं असताना देखील राजरत्न आंबेडकर असं म्हणतात की या ठिकाणी असे शिक्षक आंबेडकर नावाचे शिक्षकच झाले नाहीत। याबद्दल मी आपल्याला एक सांगू इच्छितो की बाबासाहेबांचं जे गाव आहे मूळ गाव आहे ते आंबडवे आहे, परंतु धनंजय कीर यांनी त्याचं आंबवडे केलं आणि शाळेमध्ये जे नाव टाकण्यात आलं होतं ते आंबडवेकर भिवा। बाबासाहेबांचं नाव जे होतं सुरुवातीला शाळेमध्ये टाकलेले ते भिवा होतं। या भिवा आंबडवेकर असं जे होतं ते ह्या गुरुजींना आडनीड वाटलं आणि म्हणून त्यांनी बदललं हे बाबासाहेबांनी सांगितले। हे तुम्हाला मी आता सांगितलं। बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वजांचा जे गाव आहे त्या गावाचं नाव आहे आंबडवे आणि ह्या गावामध्ये आडनाव जे आहे ते सकपाळ आहे, परंतु हे सकपाळ
नाव हे पुढं लोप पावलं आणि आंबेडकर हे नाव आलं आहे. ते नाव येण्याच्या अगोदर आपल्याला मी एक सांगू इच्छितो की बाबासाहेबांचं हे जे गाव आहे ते कोकणातले आहे आणि कोकणातल्या लोकांची साधारणतः अशी प्रवृत्ती आहे की ते कुठेही गेले तर ते आपल्या गावाचं नाव लावतात. तशा प्रकारचं बाबासाहेबांच्या वडिलांनी जेव्हा साताऱ्यामध्ये ते गेले तेव्हा सातारच्या लोकांमध्ये आपल्यामध्ये फरक असावा यासाठी त्यांनी आपण कोकणातले आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी आंबडवेकर असं त्यांनी गावाचं नाव सांगितलं. जे सकपाळ हे नाव त्यांनी लावलं नाही. आणि आपण पुढं पाहतो आहे की नंतर बाबासाहेब आंबेडकर ते आंबेडकर नाव लागल्यानंतर मग पुढच्या कुठल्याही पिढीने हे सकपाळ नाव लावलं नाही, ते सकपाळ. परंतु आजही मी आपल्याला सांगू इच्छितो या आंबडवे गावामध्ये मी 2 वेळा गेलो आहे. एकदा भैयासाहेब आंबेडकरांच्याबरोबर पण गेलो होतो आणि त्या गावामध्ये आजही तिथं मोठ्या प्रमाणात आजही तिथल्या लोकांचं आडनाव हे सकपाळ आहे. माहीमच्या जवळपास एक वस्ती आहे, माहीम स्टेशन पूर्वेला एक वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये कितीतरी ह्या गावचे लोक राहतात. माझे खूप चांगले परिचयाचे आहेत. ते भैयासाहेबांना नेहमी भेटायला येत असायचे, त्यामुळे त्यांची माझे परिचयाचे आहेत. आजही माझ्या तिथं त्या गावचा सुदर्शन नावाचा एक जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याशी माझा संपर्क असतो. म्हणजे त्या गावामध्ये आजही सकपाळ आहेत, परंतु हे एकच कुटुंब आहे की ज्याने सकपाळ हे नाव त्यांनी टाकलं आणि पुढे सगळे आंबेडकरच झाले. हे गाव हे नाव इतकं इस्टॅब्लिश झालं होतं की त्यानंतर सगळ्याच चरित्रकारांनी हेच नाव पुन्हा घेतलं. मला या किरांच्याबद्दल खूप आदर आहे, कारण त्या किरांच्यामुळे किराणी बाबासाहेबांचं इंग्रजी चरित्र लिहिलं, त्यामुळे जगभर बाबासाहेब गेले. परंतु हे करताना त्यांनी ही जी 1-2 चुका ज्या केल्या आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे त्याने बाबासाहेबांच्या गावाचं नाव त्याने आंबवडे असं केलं होतं. आता हे आंबवडे जरी असलं आणि त्यांनी आंबेडकर असं त्यांनी गुरुजींनी नाव दिलं असलं तरी मला प्रश्न असा होता की हे आंबेडगाव आहे तरी कुठे आणि हे गुरुजी कोणत्या गावातले होते, कुठल्या जिल्ह्यातले होते, साताऱ्याला ते मूळ साताऱ्याचे होते का याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. कारण मी गृहीत धरलं होतं बाबासाहेब म्हणतात म्हणजे आंबेडकर गुरुजी होतेच असं गृहीत धरण्याचा प्रश्न नाही, ते मान्यच केलं. पण या गुरुजींचा शोध घेण्यासाठी मी प्रयत्न केला. तेव्हा त्या काळामध्ये सांगली आणि सातारा हा एकच जिल्हा होता. तेव्हा मी याच्या सातारा जिल्ह्याचं गॅझेट पाहिलं. या नावाचं गाव तिथं कुठेतरी आहे का, एखादी वाडी कुठं आहे का, पण माझ्या लक्षात असं आलं की अशा प्रकारचं पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये अशी कुठली वाडी नव्हती. मग बाबासाहेबांचा हे गुरुजी आले कुठून हा प्रश्नच होता. त्याच काळामध्ये श्लोक नावाची एक वाहिनी आहे. त्या वाहिनीकडे मला ती वाहिनी ऐकताना माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांचे जे आंबेडकर नावाचे गुरुजी होते त्यांचं मूळ गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील वांद्री हे गाव आहे असं त्यांनी सांगितलं होतं. मग ह्या गावाचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. 1983 साली माझी बदली, मी बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी होतो, माझी बदली संगमेश्वरला झाली आणि हे जी वांद्री नावाचं गाव आहे ते बाव नदीच्या काठावर आहे. मी त्या गावाचा शोध घेतला. तिथं पाहिल्यानंतर तिथली जी ब्राह्मण मंडळी होती त्या ब्राह्मण मंडळीचं मूळ आडनाव हे मुळे होते. मुळये ळला ये मुळे असं नाव होतं. म्हणजे ते चित्तपावन नव्हते, ते एका विशिष्ट प्रकारच्या ब्राह्मण जातीचे होते आणि त्यांचं ते त्या काळामध्ये म्हणजे पेशवाईच्या काळात त्यांच्या पुरोधानी कोणीतरी पराक्रम काहीतरी गाजवला असेल आणि त्यामुळं त्याला जवळपासचं आंबेड नावाचा जो भाग आहे तो त्यांना इनाम देण्यात आला होता. म्हणजे मूळचे हे मुळे मंडळी त्या आंबेडला गेले आणि हा आपल्याला सन्मान आहे, हे आपल्याला मिळालेली सनद आहे, हे आपल्याला मिळालेली शाबासकी आहे. म्हणून त्याने आपलं मुळे नाव हे सोडलं आणि त्या गावाचं नाव म्हणजे आंबेड हे गावाचं नाव त्यांनी आपल्याला लावायला सुरुवात केलं. मी ज्यावेळेला तिकडे गेलो त्या गावात तेव्हा अशा प्रकारची मला 2 गावं दिसली. एक आंबेड खुर्द आणि एक आंबेड बुद्रुक. बुद्रुक म्हणजे मोठं आणि खुर्द म्हणजे लहान. ह्या दोन्ही गावामध्ये मला ही मुळे नावाचे आडनाव मला दिसली. त्यानंतर मला असा प्रश्न होता की हे
हे बाबासाहेबांचे जे गुरुजींचे जे पूर्वज होते ते पूर्वज साताऱ्याकडे कसे गेले, तर माझ्या असं लक्षात आलं की मला ते सांगण्यात आलं तिथल्या काही मंडळीनं की आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या गावातल्या एका माणसानं भारतीय संविधान लिहिलं, त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. मला त्या ठिकाणी नयन मुळे नावाचे ग्रस्त भेटले, आजही ते जिवंत आहेत. त्यांनी सांगितलं आम्हाला खूप अभिमान आहे की आमच्या गावच्या माणसानं बाबासाहेब आंबेडकरला शिकवलं आणि त्यांनी पुढं राज्यघटना संविधान लिहिलं, आम्हाला अभिमान होतो. मी त्यांना प्रश्न विचारला त्यांचे आता पूर्वज कुठे असतील, कुठे सापडतील, तेव्हा त्यांनी सांगितलं खूप वर्षापूर्वी त्यांनी गाव सोडलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या आता पूर्वज कुठे राहतात ते आम्हाला काही माहीत नाही, कशाचे त्यांचा ते पुन्हा कधी गावाकडे फिरकले नाहीत, त्यामुळं त्यांच्याबद्दल काही माहिती नाहीत. अधिक चौकशी करताना मला सांगण्यात आलं की त्या काळामध्ये त्यांचा जो मुलगा म्हणजे केशवरावांचा जो मुलगा होता, हा केशवरावांची कृष्णाजी इयत्ता 7वी पास झाले त्यावेळेला PSC जे प्रायमरी स्कूल सर्टिफिकेट नावाची परीक्षा असते, तिला दुसऱ्या शब्दामध्ये तिला वर्नाकुल फायनल पण म्हणायचे. ही वर्नाकुल फायनल परीक्षा जो पास होतो त्याला त्या काळातल्या जिल्हा लोकल बोर्डाच्या शाळामध्ये शिक्षकाची नोकरी मिळत होती. आता ती जिल्हा परिषद झाले. या जिल्हा लोकल बोर्डाच्या शाळेसाठी त्यांनी शिक्षकासाठी त्यांनी अर्ज केला आणि त्यांची नेमणूक झाली. ती साताऱ्याच्या शाळेमध्ये नेमणूक झाली आणि मग साताऱ्याच्या त्या शाळेत जाण्यासाठी त्यांच्या केशवराव त्यांचे वडील आणि ते साताऱ्यामध्ये गेले आणि अशा प्रकारे त्यांचं स्थलांतर हे आंबेड खुर्दपासून ते सातारापर्यंत त्यांचं गेलं. तिथे गेल्यावर वडिलांनी म्हणजे केशवरावांनी तिथं जे मंदिर होतं, शिवमंदिर होतं, या शिवमंदिरमध्ये भिक्षुकीचं काम सुरू केलं आणि यांनी शाळा मास्तर म्हणून त्यांनी तिथं सुरू केलं. याच वेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी सुभेदारांनी बाबासाहेबांचं नाव भिवा हे नाव या शाळेमध्ये टाकलं आणि ते मगाशी मी सांगितल्याप्रमाणे भिवा आंबेडकर होते. या आंबेडकर गुरुजींना ते आडनाव वाटलं आणि त्याने ते नाव बदललं. याच्यामध्ये आणखी शोध घेत असताना आणखी माझ्या एक लक्षात आलं की याचे पूर्वज शोधले पाहिजे, याच्या म्हणजे नेमकं हे गुरुजी जे आता आहेत कुठे, त्यांचे संबंधित लोक आहेत कुठे, हे विचार करत असताना मला पुन्हा एक आर्टिकल मिळालं. सुहास सोनवणे हे आर्टिकल मिळालं. त्यांचं 8 डिसेंबरला एक बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या निमित्तानं एक ठिकाणी त्यांचं आर्टिकल आलं होतं. त्यात त्यांनी गुरुजींचा फोटो दिला होता आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की हा गुरुजींचा फोटो पुण्यामध्ये जे मुजुमदारांचं ॲम्बॅसीज नावाची जी संघटना संस्था आहे त्या संस्थेतून त्यांना मिळाला. हे मुजुमदार आहेत. ह्या मुजुमदारांची पत्नी ह्या मूळच्या साताऱ्याच्या निगम त्यांचं मूळचं आडनाव होतं माहेरचं. यांनी बाबासाहेबांच्या छोटं पुस्तिका पण लिहिले. ते मिळवण्यासाठी आणि अधिक बातमी मिळवण्यासाठी मी माझे एक सहकारी वसंतराव साळवे यांना सांगितलं. वसंतराव साळवे त्या ॲम्बॅसीजमध्ये गेले, परंतु त्यांना ते पुस्तक त्यांनी मिळू शकलं नाही. आउट ऑफ प्रिंट आहे सांगितलं गेलं. आणि मग मी मुद्दाम पुन्हा माझे आणखी एक जे महत्त्वाचे सहकारी आहेत केशव वाघमारे यांना मी पुन्हा विनंती केली. ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांना त्या ॲम्बॅसीजच्या लोकांनी एक नाव सांगितलं. ते नाव होतं अनुराग आंबेडकर. हे अनुराग आंबेडकर पुण्यामध्ये कुठेतरी राहत होते, परंतु त्यांचा पत्ता कोणी सांगू शकत नव्हते. ॲम्बॅसीजवाले पण सांगू शकत नव्हते. परंतु ते अमुक एका विभागामध्ये राहतात. त्या विभागामध्ये तुम्ही संपर्क साधा. आणि मग त्यांनी जेव्हा मला केशवरावांनी वाघमारेंनी मला सांगितलं तेव्हा पत्ता पूर्ण नव्हता, फक्त विभागाचं नाव होतं. नाव त्यांचं माहिती होतं, वडिलांचंही नाव माहिती नव्हतं. अनुराग आंबेडकर एवढंच नाव मला माहिती होतं. मी पत्र त्यांना पाठवलं. पत्र मिळणार नाही हे मला माहिती होतं आणि चुकून मिळालं तर उत्तमच ह्या दृष्टीने मी त्यांना पत्र पाठवलं. आणि आश्चर्याची बाब म्हणजे थोडं उशिरा का होईना, परंतु त्यांना ते पत्र मिळालं आणि त्याने मला उत्तर दिलं. त्या उत्तरात त्याने असं सांगितलं, त्याची अनुराधा आंबेडकर नावाच्या
त्यांच्या काकी आहेत आणि त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्या अनुराधा आंबेडकर यांचं त्यांनी मला मोबाईल नंबर आणि त्यांचा पूर्ण पत्ता हा मला त्यांनी पाठवून दिला. म्हणजे मला आता माझं संशोधनासाठी मला आणखी बरीच म्हणजे साधन सामुग्री मिळत चालली होती. मी त्या मॅडमना म्हणजे अनुराधा आंबेडकर यांना त्यांचा जो फोन होता त्या फोनवर मी त्यांना एक व्हॉट्सअप मेसेज पाठवला आणि मी त्यांना सांगितलं की मी गुरुजींच्याबद्दल अभ्यास करतो आहे आणि त्यांच्याबद्दल मला जास्त माहिती पाहिजे. आपण त्यांचे वंशज आहात असं मला कळलं म्हणून आपणाशी पत्रावर करतो आहे. त्यांनी मला ताबडतोब म्हणजे 2-3 दिवसातच व्हॉट्सअपवर त्यांनी मला मेसेज पाठवला. आज त्यात त्यांनी एक मान्य केलं की आमचं मूळ गाव हे वांद्रे आहे आणि मी त्या गावाला कधी गेले नाही, परंतु माझे चुलत दीर वगैरे किंवा बाकीची मंडळी तिथं आमचं जो सोमेश्वर नावाचं आमचं दैवत आहे त्या दैवताला भेटण्यासाठी, त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी आमची काही मंडळी तिकडे जात येत असते. त्यांनी त्यांची मला काही लोकांचे नावं दिले, पत्ते दिले आणि अशा प्रकारे मला एक कन्फर्म झालं की वांद्री नावाच्या गावामध्ये हे जे मुळे नावाचे ग्रस्त होते, ते मुळे नावाची मंडळी होती ती राहत होती. मग मी मुळे ह्या आडनावाचा शोध घेतला आणि या मुळे आडनावाचा शोध घेत असताना माझी छोटी मुलगी अस्मिता काळे आणि माझा मुलगा तेजूल पवार याच्या ओळखीची एक जान्हवी मुळे नावाची पत्रकार आहे. मी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हे मान्य केलं की आम्ही ब्राह्मणाच्या अमुक एका जातीचे आहोत हे माहिती आहे, पण मी कधी गावाला गेलो नाही, माझा त्यांच्याशी कधी संबंध आला नाही. मग त्यांनी आणखी 2-3 नावं दिली. त्यापैकी एक नाव होतं कोकजे देखील त्याच ब्राह्मण जातीचे होते, त्यांनी दिलं. आणखी त्यांनी मला रत्नागिरीतल्या काही पत्रकारांची नावं दिली. असा शोध घेत अखेर कळलं की त्यांचे जे पूर्वज आहेत त्यांचे जे वंशज आहेत ते काही वंशज मुंबईत आहेत, काही वंशज विरारमध्ये आहेत आणि काही वंशज हे मिलिटरीमध्ये परत गेले होते, मिलिटरीमध्ये नोकरी करत होते. हा सगळा घेत असताना एक आणखी पुन्हा असं लक्षात आलं की हे जे चित्र जे मला मिळालं होतं ते सोरवणेच्या अंकात असलं तरी मी विजय नावाचे आमचे जे सहकारी आहेत त्यांना मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी मला ते सगळं कन्फर्म करून दिलं. विजय सुरवाडे त्यांचं नाव, आपण ओळखता त्याला. या विजय सुरवाडेने कन्फर्म केलं की होय त्याच ठिकाणी अमुक माणसांना, आंबेडकर नावाच्या माणसानं सगळं साहित्य हे त्याला दिलं आहे. त्याच वेळेला आणखी पुन्हा असं कळलं की माईसाहेब आंबेडकर यांनी जे बाबासाहेब आंबेडकरांना जे सर्वोच्च असा पुरस्कार जो मिळाला होता भारतरत्न, त्याचं जे मेडल होतं ते मेडलसुद्धा त्यांनी मुजुमदारांच्याकडे ठेवलं आहे असं वाटलं. मधल्या काळात सुरुवातीच्या काळात जरी माईसाहेबांचा माझा संपर्क होता, माईसाहेबांना खरं तर मी आणि राजा ढाले यांनी समाजामध्ये आणलं होतं, ती परिस्थिती वेगळी होती. परंतु नंतरच्या काळात त्यांचा माझा संपर्क तुटला, त्यामुळे त्यांच्याशी मला काय संपर्क साधता आला नाही. परंतु लक्षात आलं की तिथं सगळं साहित्य आहे. आणि मग आणखी शोध घेता असताना एक कळलं की त्यांचे एक आंबेडकर हे बोरिवलीलाच राहतात आणि इथे ज्याला आपण स्मॉल काउज कोर्ट म्हणतो, या स्मॉल काउज कोर्टामध्ये ते वकिली करतात. आणि त्यांनी एका आंबेडकर जयंतीला त्यांनी 12 फुट उंचीचा एक तैलचित्र त्या कोर्टामध्ये जिथं सगळे वकील मंडळी बसतात त्या बार रूममध्ये साठी त्याने एक फोटो बाबासाहेबांचा दिला. दुसरं मला असं कळलं की त्यांचे एक विनायक नावाचे दुसरे ग्रस्त आहेत, ते IDBIमध्ये अधिकारी होते. या IDBIला अधिकारी असताना त्यांनी बाबासाहेबांची जयंती ते मोठ्या प्रमाणात साजरी करायचे, ते फार हिरिरीने भाग घ्यायचे असंही कळलं. आणखी मग विरारच्या आणि काही बाकीकडच्या सगळ्या लोकांशी संपर्क साधला आणि जे वकील होते ते वकील खुद्द माझ्या बोरिवलीलाच राहत असल्यामुळे मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि या सगळ्या लोकांनी हे मान्य केलं की आमचे आजोबा, आमचे पणजोबा हे बाबासाहेबांचे शिक्षकच होते. आणि म्हणून मग त्यांनी या सगळ्यांनी कन्फर्म केल्यानंतर त्यांच्यावर मी लिहायचं ठरवलं.
बदल्या एकदा काळामध्ये रतनलाल सोनाग्रा यांचा एक पुण्यामध्ये कार्यक्रम, दिवसभराचा कार्यक्रम होता. म्हणजे त्यांची नाटकं, त्यांचे सगळे ग्रंथ, या सगळ्यांच्यावर दिवसभर चर्चा होणार होती आणि त्या चर्चेचं अध्यक्षपद त्यांनी मला दिलं होतं. त्यामुळे मी तिकडं मी गेलो. जाताना मी जायच्या आधी मी अनुराधा आंबेडकर यांना फोनवर सांगितलं की मी अमुक तारखेला पुण्यामध्ये येत आहे आणि मला वेळ जसा मिळेल तसा मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला भेटणार आहे. परंतु त्या कार्यक्रमाला मला जाताना थोडा उशीर झाला. कार्यक्रम थोडा लांबला आणि माझं त्या कार्यक्रमात कुमार सप्तर्षी आणि आम्ही दोघंही होतो. त्या कार्यक्रमामध्ये माझ्या भाषणाच्या शेवटी मी बाबासाहेबांच्या औषधांबद्दल म्हणजे अनुराधा आंबेडकर यांच्याबद्दल मी बोललो. तेव्हा त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी सांगितलं की मी सकाळपासूनच इथं आलो आहे, तुम्ही यायच्या आधीपासून मी इथे येऊन बसले, मला तुम्हाला भेटायचं आहे. मग कार्यक्रम संपल्यानंतर त्याने पुढं आल्या, त्यांनी माझा सत्कार केला आणि त्यांनी त्यांच्याशी त्यांच्या ज्या सगळ्या गप्पा झाल्या त्यात त्यांनी काही मला हँडरिटन पत्र वगैरे दिली आणि ती सगळी पत्र मी माझ्या ह्या पुस्तकामध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रलेखनातील उणिवा नावाचं हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये मी गुरुजींच्याबद्दल खूप लिहिलं आहे. त्याचं प्रकाशन मी बाबासाहेब ज्या शाळेमध्ये शिकले, बाबासाहेब ज्या शाळेमध्ये पहिलीला गेले त्या शाळेच्यामध्ये जे सातारच्या त्या शाळेमध्ये त्याचं मी प्रकाशन केलं. सातारच्या त्या शाळेच्या मॅनेजमेंटने सगळी मदत केली आणि आह साळुंके यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. त्यामध्ये अशा अनेक गोष्टी जे इतिहासात जे चरित्रकारांनी ज्या लपवलेल्या आहेत त्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आल्यामुळे हे पुस्तक लवकरच संपलं आणि म्हणून मला त्यांची दुसरी आवृत्ती काढावी लागली. याबद्दल मी आपल्याला एक मुद्दा सांगतो. कालच्याच 25 तारखेला जे वकील होते त्यांचं 25 जुलैला पुण्यामध्ये देहावसन झालं आणि त्या म्हणजे कुटुंबाशी माझा जरा थोडासा संबंध असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मृत्यूची बातमी मला कळवली आणि त्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची आपल्याला सांगू इच्छितो की त्यात त्यांनी नेहमीप्रमाणे आपण पाहतो की एखादा माणूस मृत्यू झाला की त्याच्या मृतात्म्याला ईश्वर शांती देवो अशा प्रकारचं लिहिलं जातं. परंतु ही मला जी बातमी देण्यात आली त्या बातमीमध्ये या माणसाचं देहासन 25 जुलैला झालं आहे आणि त्यांची अंत्ययात्रा या इतक्या वाजता निघेल एवढंच त्यांनी सांगितलं. त्यांनी कुठल्या प्रकारे त्यांच्या आत्म्याला शांती वगैरे असा काय प्रकार शब्द वापरलेला आहे. त्याचं कारण त्याला हे जाण होते की आपण कोण आहोत, तर आपण आंबेडकर फॅमिलीतले आहोत आणि आंबेडकर कोण, तर ज्यांनी बाबासाहेबांना शिकवलं ते आंबेडकर गुरुजी त्या फॅमिलीत असल्यामुळं त्यांच्यावर हा जो एक प्रकारचा वेगळ्या प्रकारचा त्यांची सांस्कृतिक त्यांची जी जडणघडण झालेली आहे ती एक वेगळ्या प्रकारची जडणघडण झाली असावी आणि म्हणून त्यांनी मला जे त्यांनी जो मेसेज पाठवला त्या मेसेजमध्ये अशा प्रकारचं नाही. या संदर्भात मी आता पुन्हा एकदा मी राजरत्न आंबेडकरांना मी सांगितलो की तुम्हाला इतिहासच्या दडपलेला इतिहास तुम्हाला सांगायचा असेल तर तो जरूर सांगा, परंतु इस्टॅब्लिश झालेला इतिहास आहे जो सर्व मान्य आहे. बाबासाहेबांच्या जवळजवळ म्हणजे 100 चरित्रामध्ये जिकडे प्रत्येक चरित्रामध्ये बाबासाहेबांच्या या गुरुजींचा उल्लेख आहे आणि हा गुरुजींचा उल्लेख तुम्हाला आता असा आणि जो बाबासाहेबांनी स्वतःच मान्य केलेलं आहे तर तुम्हाला अशा प्रकारचं तो नष्ट करता येणार नाही. तेव्हा इतिहासाची प्रतारणा करू नका. इतिहास जर तो दडपला असेल तर तो उघड करा, परंतु जो इतिहास आहे तो इतिहास तुम्ही तो इतिहास चुकीचा लोकांना सांगू नका एवढीच माझी विनंती आहे. आणि म्हणून मी पुन्हा आपल्या सगळ्यांना सांगतो की हा जो संभ्रम निर्माण झालेला आहे बाबासाहेबांचे गुरुजी आंबेडकर होते की नव्हते हा जो संभ्रम निर्माण करण्यात आला आहे ह्या संभ्रमाला आपण कोणी बळी पडू नये. बाबासाहेबांचे गुरुजी हे आंबेडकर गुरुजीच होते. ते कसे त्यांचा आंबेडकर हे गुरुजी सातारापर्यंत कसे आले हा सगळा इतिहास आपल्याला मी सांगितला आहे. तेव्हा माझी विनंती आहे की या विषयावर पुन्हा राजरत्न आंबेडकर यांनी अशा प्रकारचं कुठलंही भाष्य करू नये आणि त्यांनी हा जो इतिहास आहे
तो इतिहास आहे तो इतिहास मान्य करावा अशी मी त्यांनाही विनंती करतो आणि इथं थांबतो. जय भीम.